आचरेच्या जवळच एक कम्युनिटी लिव्हिंगचा सेकंड होम एन प्लॉटचा प्रोजेक्ट करावाचा तुम्हाला नक्की का वाटलं? मी स्वतः आचऱ्याचा असल्यामुळे मला एक इमोशनल कनेक्ट आहे आचऱ्याशी. आणि आचरा हे एक मोठं गाव असल्यामुळे जिथे कणकवली, मालवण, देवगडच्या मधोमध असं एक मोठं गाव आहे आणि एक मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. मोठा एक फेमस आचऱ्याचा बीच आहे. त्याच्यामुळे बरीच लोक ही आचऱ्याकडे येत असतात, आचऱ्याला व्हिजिट करत असतात, मुंबईवरनं पण, आजूबाजूच्या गावातनं पण. त्याच्यामुळे म्हटलं की आपण समजा माझ्याच गावात माझं एक इमोशनल कनेक्ट असल्यामुळे ह्या गावाशी म्हटलं आपण इथेच प्रोजेक्ट डेव्हलप करूया. कारण का वेल कनेक्टेड आहे, टुरिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल, सगळ्या दृष्टिकोनातून हे चांगलं लोकेशन आहे. म्हणून म्हटलं आपणच स्वतः डेव्हलप करूया आणि आपल्या लोकांना जे मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, सगळ्यांना आपलं एक चांगलं एक डेस्टिनेशन मिळेल आणि एक सेकंड होम चांगल्या हवेमध्ये राहायला त्यांना एक चान्स मिळेल मुंबईपेक्षा. येस येस. आणि आचरा म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर कसं येतं की ना एकदम सेंट्रलाइज लोकेशन आहे. ओके, सो एका साईडला मालवण पडतं, एका साईडला कणकवली, एका साईडला देवगड आणि हा मध्ये सेंटर पॉइंट आहे. एक्झॅक्टली. ओके, आणि मोठी बाजारपेठ पण आहे ना. हो, आचरा ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असेल माझ्या मते ह्या 3 शहरांच्या मधोमध. आणि जवळजवळ माझ्या मते 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये बाकी सगळी जी गावं आहेत हा. ती आचऱ्यावर डिपेंडेंट असतात. शाळा, कॉलेज आहे, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत सगळे. आणि कनेक्टिव्हिटी तुम्ही मुंबईला पोहोचू शकता. कणकवली रेल्वे स्टेशन एक 50 मिनिटावर आहे. चिपी एअरपोर्ट तुम्हाला एक 50 मिनिटावरती आहे. मोपा एअरपोर्ट जो गोव्याचा नवीन एअरपोर्ट आहे, पावणे 2 तासात तुम्ही इकडनं पोहोचता. त्याच्यामुळे ही चांगली कनेक्टिव्हिटी प्लस लोकल बाजारपेठची एवढी मोठी आहे, तुम्हाला पाहिजे ते गोष्टी तुम्हाला ग्रोसरी पासून इलेक्ट्रॉनिक्स पण सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या प्रोजेक्ट 3 किलोमीटरच्या ह्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. अगदी तुम्हाला घर बांधण्यापासून ते घरामध्ये गोष्टी लागणार सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात.